करू ना आता मी माझं रेकॉर्डिंग म्हणजे सॉरी मी माझं लेक्चर करू ना सुरुवात. ओके. हो. Now today we have to study about the chapter related with current and electricity. That is chapter number 4th in part first about effect of electric current. Effect of electric current. In that chapter we have to study about different aspect about the current and electricity. Here we will study about electric current flowing through a conducting wire and electric current flowing through a resistor, electromagnetic induction, electric motor and generator. In that picture we have to see a fan revolving on the ceiling, an electric bell and some electric equipment. The basic principle behind that equipment are electromagnetic induction and generator. So now in that chapter we have to study about the resistor, electromagnetic induction, electric motor and generator. Next point, energy transfer in an electric circuit. We have to see a diagram. In that diagram, electric current will be flow from point A to B and energy will be supplied by the cell connected in that circuit, and in between A and B we have to see the resistor R. So total work or total energy doing the work on that R, that is the resistor. So energy on R will be VABQ. V means potential difference and Q means charge of flowing electron. So after some words the resistor will be hot than the normal. Why? Because work will be done on the resistor and energy will be supplied by the cell. So total energy is converted into a heat temperature to the resistor and the temperature of the resistor will be increases. So विद्यार्थी मित्रांनो एक सिंपल गोष्ट इथे केलेली आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट आहे आणि ए आणि बी या दोन पॉइंट मध्ये रेजिस्टर इथं कनेक्टेड केलेलं आहे. जी काही एनर्जी या टोटल इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मिळते ती त्या सेल मधून मिळते आणि ज्यावेळेस एनर्जी मिळते तर ती एनर्जी रेजिस्टर काय करतो, ग्रहण करतो आणि ग्रहण केलेली एनर्जी याला आपण वर्क डन म्हटलेलं आहे आणि हे वर्क डन आपल्याला कशाच्या स्वरूपामध्ये मिळतंय तर तो रजिस्टर हा काही कालावधीनंतर हॉट होतोय, म्हणजे तो त्याची एनर्जी काय करतोय, इन्क्रीज करतोय, त्याचं टेम्परेचर काय करतोय, इन्क्रीज करतोय. ऑन दॅट प्रिन्सिपल वी हॅव टू यूज मेनी अप्लायन्सेस इन आवर होम. ह्याच प्रिन्सिपलवर आपण आपल्या घरातले वेगवेगळे अप्लायन्सेस हे काय करत असतो, यूज करत असतो. सो बेसिकली वी हॅव टू स्टडी अबाउट द इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे याच्यामध्ये आपण शिकतोय की इलेक्ट्रिकल पॉवर नेमकी कशी आहे. सो इलेक्ट्रिकल पॉवर इज डिनोटेड बाय P and P is equal to energy divided by time required. सो इथे आपल्याला एनर्जी माहिती आहे, किती एनर्जी आहे तर VQ ही एनर्जी आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि चार्ज यांच्या गुणाकारा इतकी एनर्जी आपण यूज केलेली आहे. सो VABQ डिवायडेड बाय T हे काय आहे, इलेक्ट्रिकल पॉवर आहे. सो बेसिकली Q डिवायडेड बाय T म्हणजे काय आहे तर करंट आहे. सो VI म्हणजेच काय आहे, पॉवर आहे. अशा प्रकारे आपण हे समीकरण किंवा हे इक्वेशन कशाही पद्धतीने काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. सो बेसिकली H म्हणजे जी काही हीट आपल्याला मिळाली आहे, एनर्जी मिळालेली आहे, ती एनर्जी कशी आहे, P इंटू T आहे, पॉवर इंटू T आहे. पण पॉवर बद्दल आपण आता शिकलोय की पॉवर म्हणजे काय तर V इंटू I म्हणजे काय आहे, पॉवर आहे. सो V इंटू I इंटू T म्हणजे टोटल काय आहे, हीट एनर्जी आहे. आता इथे आपण शिकलेलो आहोत ओहम्स लॉ इयत्ता 9वीला. तो ओहम्स लॉ नुसार ह्या इक्वेशन 2 मध्ये सुद्धा आपल्याला मॉडिफिकेशन करता येतं. ते कसं करता येतं तर आपल्या सर्वांना माहिती की V इज इक्वल टू IR. मग ज्यावेळेस आपण
या V ची किंमत इथे लिहितोय IR, त्यावेळेस IR इंटू I इंटू T म्हणजे टोटल हीट आहे. म्हणजे बेसिकली H इज इक्वल टू I स्क्वेअर RT हा काय झाला, त्या हीटचा फॉर्म्युला झाला. म्हणजे टोटल किती हीट आहे ही फाइंड आउट करण्यासाठी H इज इक्वल टू I स्क्वेअर RT हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आणि यालाच जूल्स लॉ ऑफ हीटिंग असं देखील म्हटलं जातं. सो टोटल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर P इज इक्वल टू V इंटू I व्होल्ट इंटू एम्पियर. तर हे वॅट मध्ये आपण टोटल पॉवर ही काउंट करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये इलेक्ट्रिकल बिल्स येतात आणि त्या इलेक्ट्रिकल बिल्सच्या कन्झम्पशन मध्ये किती युनिट आपण यूज केलेले आहेत ते येतात आणि त्या युनिट मध्ये पैशांचा गुणाकार असतो. जर तुम्ही ते इलेक्ट्रिकल बिल पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एक युनिट म्हणजे किती किंवा एक युनिट म्हणजे किती किलो वॅट पॉवर इलेक्ट्रिसिटी आपण यूज केलेली आहे. तर हे एक सिंपल आपण काम करू शकतो आणि तो एक उपक्रम पण आपला होऊ शकतो की इलेक्ट्रिकल कन्झम्पशन किती होतं किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कोणते कोणते आहेत आपल्या घरामध्ये आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्झम्पशन कशा प्रकारे होतो. सो बेसिकली एक लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये आपण काय शिकलोय तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकलेलो आहोत. आणि हा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे, H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. तर I स्क्वेअर RT या फॉर्म्युल्याने आपण हिटिंग इफेक्ट ही काय करू शकतो तर फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा बोला सर. वेटिंग रूम चेक करता का? हा 2 मिनिटं. कारण 14च मुलं आहेत. बर 2च मिनिटं. अनेबल वेटिंग रूम. Heating effect of electric current. When a resistor is connected in electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effect of electric current. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर काही डायग्राम्स दिसत आहेत. पूर्वीच्या म्हणजे काही काळापूर्वी इलेक्ट्रिकल शेगड्या किंवा हीटर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये यूज केले जायचे. पण जसं जसं इलेक्ट्रॉनिक मीटर्स आले, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन युनिट वाढायला लागलं, तसं तसं या सगळ्या गोष्टींवर बॅन आलंय. आणि एक बल्ब पण दिसतोय की ज्याच्यामध्ये टंगस्टनची फिलामेंट आपल्याला दिसते की जो बल्ब टंगस्टनची फिलामेंट 3400 डिग्री सेल्सिअसला हीट केल्यानंतर त्याच्यामधून हीट एनर्जी ही लाईट एनर्जीच्या स्वरूपामध्ये इमिट होत असते. सो दॅट इज द एक्झाम्पल्स ऑफ हिटिंग इफेक्ट ऑन इलेक्ट्रिक करंट. Equipments such as water boiler, electrical cooker, electric bulb make use of heating effect of electric current. Electrical conductors having higher resistivity are used here. For example, coil made up of an alloy nichrome is used in electric heater cooker as a resistor, while tungsten wire is used as electric bulb. Because of current, these wires get heated about 3400 degrees Celsius and emits energy. The hot wire also radiates heat to a certain extent. म्हणजे हिटिंग इफेक्ट हा जो काही आपण बघितला H इज इक्वल टू I स्क्वेअर RT, त्याचे वेगवेगळे अप्लायन्सेस आपल्याला बघायला मिळतात. काही विद्यार्थ्यांचे माईक वगैरे चालू असले तर कृपया ते ऑफ करा, त्यांचे घरगुती आवाज येतात. त्यानंतर we have to study about the different types of fuse used in day-to-day life. So what is actually meant by the fuse and what is the effect of fuse? Several times we hear or read about the building catching fire due to short circuit. Sometimes if we switch on equipments in our house, electrical fuse wire melt and electric supply shut down. Now we have to discuss about the fuse used in our electrical equipments or appliances. So live, neutral and earth wire is used in our electrical supply. So having potential 220 volt. आपल्या घरामध्ये जी काही इलेक्ट्रिकल वायरचा सप्लाय दिलेला असतो त्या वायर मध्ये 220 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स असतो आणि यामध्ये लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ वायर यांचे इन्क्लुडेशन असतं. तर अर्थ जी काही वायर आहे ती ग्राउंडला कनेक्टेड केलेली असते. ड्यू टू फॉल्ट इन सच इक्विपमेंट्स, प्लास्टिक कोटिंग ऑन वायर, लाईव्ह अँड न्यूट्रल वायर गिव्स अवे. आता लाईव्ह आणि न्यूट्रल वायर ही जर एकमेकांना अटॅच झाली तर तिथे शॉर्ट सर्किट घडण्याची शक्यता असते
आणि या दोन वायर जर कॉन्टॅक्ट मध्ये आला तर लार्ज करंट याच्यामधून फ्लो होण्याची शक्यता असते, विच प्रोड्यूस हीट. आणि ते काय करतात, हीट प्रोड्यूस करतात ज्यावेळेस हे दोन्ही वायर एकमेकांना टच होतात त्यावेळेस. इफ अन इन्फ्लामेबल मटेरियल सच एज वूड, क्लॉथ, प्लास्टिक एक्झिस्ट अराउंड दॅट प्लेस, इट कॅन कॅच द फायर. जर याच्या शेजारी काही वस्तू असतील की ज्या ज्वलनशील असतील तर त्या काय करतात, फायरला कॅच करतात, म्हणजेच ते इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जाळण्याचं काम करतात. अशा वेळेस हे सर्किट ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल फ्यूज हा यूज केला जातो, की जो इलेक्ट्रिकल फ्यूज हा फार कमी वायरचा म्हणजे कमी काय म्हणता येईल करंट फ्लो करू शकतो. आणि पर्यायाने ज्यावेळेस त्याच्यामधून जास्त करंट फ्लो होतो त्यावेळेस तो फ्यूज काय होऊन जातो, ब्रेक होऊन जातो. आणि तिथं ते इलेक्ट्रिकल सर्किट हे काय होतं, ब्रेक होतं किंवा डिस्टर्ब होतं. मग अशा वेळेस आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मधून करंट हा फ्लो होऊ शकत नाही. पर्यायाने आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्स हे काय होतात, वाचतात. मग आता इथे तुमच्या समोर वेगवेगळे इलेक्ट्रिकल फ्यूज हे दिलेले आहेत. काही फ्यूज हे घराच्या मोठ्या अप्लायन्सेसला यूज करतात, काही फ्यूज हे घरामधल्या छोट्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये यूज केले जातात. नेक्स्ट वन, इथे एक्झाम्पल दिलं आहे. 6 meter wire, long wire made an alloy nicron is shaped into coil and given for producing heat. If it has a resistance of 24 ohm, can we get more heat if wire is cut into half of its original length and shaped into a coil for getting energy? The two ends of wire are connected to a source with a potential difference 220 volt. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स 24 ओहम आहे, पोटेन्शियल डिफरन्स 220 ओहम आहे आणि आपल्याला टोटल कॉइलची पॉवर पहिल्यांदा काउंट करायची. तर पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सो 220 into 220 divided by 24. टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 201 व्होल्ट सॉरी वॅट इतकी पॉवर या कॉइल मधून मिळते. अँड बी कॉइलला हाफ लेंथ आहे त्याची, म्हणून इथे P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर आर ची लेंथ ही हाफ केल्यानंतर ही 12 होते आणि 220 चा स्क्वेअर घेतल्यानंतर त्याला ज्यावेळेस आपण 12 ने डिवाइड करतो त्यावेळेस उत्तर येतं 403 वॅट. This means that more heat will be obtained after cutting the wire into half. ज्यावेळेस वायरची लेंथ ही आपण कट करतो त्यावेळेस आपल्याला मोर एनर्जी, जास्तीत जास्त एनर्जी मिळते संपूर्ण सिच्युएशनला. नेक्स्ट एक्झाम्पल आपला असं आहे a cell is connected to a 9 ohm resistance because of which heat of 400 joule is produced per second due to current flowing through it. Obtain the potential difference applied across the resistance. आता इथे आपल्याला हीट दिलेली आहे, टोटल हीट ती 400 जूल पर सेकंद आहे, म्हणजे P is equal to 400 divided by 1. So we know that P is equal to V square divided by R. So P ची व्हॅल्यू आपण 400 लिहिली, V स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रेजिस्टन्स आपला 9 ओहम आहे, म्हणून 400 is equal to V square divided by 9. So 400 into 9 is equal to V square. टोटल व्हॅल्यू आपल्याला मिळते 400 अंडर रूट घेतल्यानंतर 400 चा 20 आणि 9 चा 3. सो 20 into 3 is equal to 60 व्होल्ट एवढा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स यामधून मिळत असतो. सो बेसिकली लक्षात ठेवायचं, पॉवरवर आपल्याला 2 मार्कांचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो आणि ह्या प्रॉब्लेम साठी आपल्याला P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असतो. पॉवर ही वॅट मध्ये आपण काउंट करतो, व्होल्टेज हा पोटेन्शियल डिफरन्स हा व्होल्ट मध्ये आपण काउंट करतो आणि रेजिस्टन्स हा ओहम मध्ये आपण काउंट करत असतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट इथे शिकायचा आहे, पण त्या अगोदर आपल्या समोर एक डायग्राम दिलेली आहे की ज्या डायग्राम मध्ये प्लग की ऑन केल्यानंतर आणि प्लग की ऑफ केल्यानंतर इथे काही मुवमेंट मॅग्नेटिक निडलला सर्किटच्या शेजारी म्हणजे
कंडक्टिंग वायर त्यांनी ठेवलेली आहे की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतोय आणि प्लग की ऑन केल्यानंतर मॅग्नेटिक निडल मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन दिसतंय. त्यानंतर प्लग की ऑफ केली आणि किंवा त्या कंडक्टरची डायरेक्शन रिव्हर्स केली तर त्यानंतर ही मॅग्नेटिक निडल मध्ये डिफ्लेक्शन आपल्याला दिसतंय. तर याचा अर्थ नेमका काय? What do you learn from this experiment? The magnetic effect is observed because of the current in the wire. या करंट त्या वायर मध्ये आहे म्हणून आपल्याला हा मॅग्नेटिक इफेक्ट दिसतोय. This means electricity and magnetism are closely related. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे क्लोजली रिलेटेड आहे. On the contrary, if magnet is moved and kept moving, we will observe any electric effect. Can आपण any electric effect हा observe करू शकतो का? Is this not existing? So therefore we are going to study magnetic field such as electromagnetic effect. Finally we will study the principal construction and working of electric motor and electrical generator. आपल्याला इलेक्ट्रिकल मोटार आणि इलेक्ट्रिकल जनरेटर हे देखील आपण यामध्ये पाहू शकतो. मग अशा प्रकारे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बद्दलचा स्टडी हा करायचा आहे आणि त्यासाठी हे एक्झाम्पल सुद्धा आपण आता पाहिलेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं डिफ्लेक्शन इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये हे होत असतं. नेक्स्ट वन, आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकण्याच्या अगोदर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस हा एक पॉइंट शिकायचा आहे. त्यासाठी इथे एक सिंपल एक्सपेरिमेंट दिलाय. काय केलंय, कंडक्टिंग वायर मध्ये एक साधा पुष्ट घेतलेला आहे आणि त्या पुष्ट्यावर आयर्न कॉइल्स म्हणजे लोखंडी चुरा हा टाकून दिलेला आहे. ज्यावेळेस कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक सप्लाय हा काय होतोय, फॉर्म होतोय किंवा आपण तो ऑन करतोय, त्यावेळेस त्या कंडक्टिंग वायरच्या भोवती गोलाकार पद्धतीने तो जो काही टाकलेला लोखंडी चुरा आहे तो काय करतो, वर्तुळाकार एक स्वतःच्या कक्षा तयार करतो आणि यालाच मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असं म्हटलं जातं. मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. इफ द करंट इज अनचेंज, दिस मॅग्नेटिक फील्ड reduce as the distance from the wire increases. आणि ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस ह्या हळूहळू कमी होत जातात त्या कंडक्टर पासून. याचं कारण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसची स्ट्रेंथ ही कमी कमी होत जाते आणि तो लोखंडी चुरा हा स्प्रेड होण्याचं प्रमाण देखील काय होऊन जातं, कमी होऊन जातं. सो द concentric circle representing the magnetic line of forces are shown bigger and rareful as the distance from the wire increases. जर वायरची लेंथ इन्क्रीज केली तर मात्र या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसू शकतात. If the current through the wire increases, the intensity of magnetic line of forces will be also increases. तर आपण करंटचा फ्लो हा इन्क्रीज केला तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस या देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसू शकतात. तर हा एक पॉइंट आहे की ज्यावेळेस एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टर मधून आपण काय करत असतो, करंट फ्लो करत असतो, तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड ही क्रिएट होते आणि ही मॅग्नेटिक फील्ड आपण ऑब्झर्व करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. वी हॅव टू स्टडी अबाउट राईट हँड थंब रूल. आता इथे आपण एखादा कंडक्टर आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि आपला थंब ही त्या करंटची डायरेक्शन दाखवतोय. तर जे काही वेटोळ्या केलेले बोट आहेत त्या करंटच्या भोवती, तर ते मॅग्नेटिक फील्ड हे शो करत असतात. म्हणजे कोणत्याही करंट कॅरिंग कंडक्टर मधून आपल्याला जर मॅग्नेटिक फील्ड ही डिस्क्राईब करायची असेल तर ती कशी असेल, तर तो जो काही स्ट्रेट कंडक्टर आहे त्या स्ट्रेट कंडक्टरच्या भोवती गोलाकार पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड ही क्रिएट झालेली असते. सो दॅट रूल इज कॉल्ड एज अ राईट हँड थंब रूल. तर राईट हँड थंब रूल काय स्ट्रेट करतोय हे आपण बघूया. This is an convenient rule for finding out the direction of magnetic field produced by the current flowing through an electric conductor. Imagine that you have to hold a conductor in your right hand in a such way that your thumb points in the direction of current. Then turn your finger around the conductor. The direction of finger is the direction of magnetic line of forces. ह्या ज्या काही बोट वेटोळे केलेल्या बोटांची डायरेक्शन आहे तर ती मॅग्नेटिक
फील्ड ही काय करत असते, डिस्क्राईब करत असते. सो बेसिकली दिस इज द पॉइंट and question will be asked on the right hand thumb rule. So it is very simple. When we hold a conductor in our right hand, our thumb will show the direction of electric current and rounded finger shows the direction of magnetic field. Simple. एवढ्या गोष्टी आजच्या लेक्चर साठी आपल्या पुरेशा आहेत. We recall our points in that chapter. Today we have to study about the effect of electric current. In that we have to study the introductory part, energy transfer in an electrical circuit, the equation of power and equation of heat. It is called as the heating effect or Joule law of heating effect. We have to study the various example about heating effect of electric current. We have to study about the fuse and what is the main use of fuse in our day-to-day life or electrical appliances. We have to solve some example based on the equation power, that is V square divided by R, and magnetic effect of electric current in which needle shows the deflection near the conductor in which electricity can flow, in which we have to study the direction of hold a conductor in our right hand. So thank you. आजच्या लेक्चरला हे पॉइंट्स हे आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चर बद्दलची सूचना ही ग्रुपवर मी टाकेल आणि याचं रेकॉर्डिंग मानस कृपया मला तू पाठवून दे.